नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गावच्या पर्यटनदृष्ट्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते 17 डिसेंबरला करण्यात आला. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिंदर गावच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण व पायाभूत सुविधांचा विकास करणे या कामांसाठी 5 कोटीचा विकास निधी मंजूर झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, मधुकर पाताडे, प्रमुख मानकरी देवेंद्र पाताडे, बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, संतोष गावकर, अरुण घाडी, नांदोस उपसरपंच विजय निकम, दाजी सावजी, फाई तावडे, नम्रता महाकाळ पालकर, केदार परोळेकर, शशिकांत नाटेकर, जान्हवी गाडी, सानिका चिंदरकर, भाली अण्णा, नारायण पाताडे, राजेंद्र पाताडे, अरविंद घाडी, रवींद्र घागरे यांच्यासह चिंदर गावचे 12-5 मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितलं की सातत्यपूर्ण प्रयत्नातून या तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. यासाठी खासदार नारायण राणे, तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. गाव विकासासाठी सर्वांनी एक होऊन काम करण्याची आज गरज आहे. यासाठी आपण एकदिलाने पाठीशी राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमानिमित्त धार्मिक कार्यक्रम, जलपूजन आणि कलशपूजन सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं. यात बहुसंख्य महिलांनी सहभाग दर्शवला होता.